This OE is like a final control signal to enable the converted output of ADC, and it should be available on D0 to D7 data lines of ADC. V reference plus and V reference minus, these two pins set the reference voltage for the conversion process, with V reference plus set at 5 volt and V reference minus grounded, assuming the range of voltage signal that these ADCs converts to be 5 volt. The step size is equal to 5 volt minus 256 is equal to 19.53 millivolt. See, most important point is that the step size means what? It is the minimum voltage consider for the change in the digital output. आता कशा स्टेप साईज कशी ठरते, तर व्ही रेफरन्सला जे काही व्होल्टेज कनेक्ट केलेलं असेल, आता इथे आपण काय म्हटलं की व्ही रेफरन्स पिनला जर आपण 5 व्होल्ट जर कनेक्ट केलाय डीसी, तर त्याला कितीने डिवाइड होतं 256. आता 256 नी का, हा 8 बिट एडीसी आहे म्हणून किती लेवल्स तयार होतील 2⁸ म्हणजे 256 लेवल मध्ये हा 5 व्होल्ट सिग्नल आपण काय करणार, डिवाइड करणार. म्हणून 5 व्होल्ट चा जो सिग्नल आहे तो 256 विंडो मध्ये आपण डिवाइड करणार आणि एक विंडो जी असेल ती कितीची तयार होईल मग 19.53 मिलीव्होल्ट. म्हणजे स्टेप साईज किती झाली, स्टेप साईज कितीची झाली 19.53 मिलीव्होल्टची एक स्टेप साईज झाली. याचा दुसरा अर्थ काय निघेल की जसं सिग्नल समजा सिग्नल 1 मिलीव्होल्ट असेल, सिग्नल 2 मिलीव्होल्ट झाला तर त्याला